अँड वेलकम टू AJ कॉमर्स टॅलेंट हब. आज आपण रेकॉर्डिंग ऑफ ट्रान्झॅक्शन आणि टाईप्स ऑफ अकाउंट पाहणार आहोत. पण त्या अगोदर एक क्वेश्चन आहे, त्याचं तुम्ही आन्सर कमेंटमध्ये करायचं आहे. असे कोणते ॲसेट्स आहेत ज्याच्यावर डेप्रिशिएशन चार्ज होत नाही? विच ॲसेट्स कॅन नॉट बी डेप्रिशिएटेड, ज्यावर डेप्रिशिएशन चार्ज होत नाही? सर्वांनी याचा आन्सर कमेंटमध्ये करायचा आहे. ऑप्शन आहेत फिक्स्ड ॲसेट्स, बी आहे लँड, सी आहे लँड अँड बिल्डिंग, डी आहे ऑल ऑफ द अबव. हे त्याचे ऑप्शन आहेत आणि याचा आन्सर तुम्ही कमेंटमध्ये करायचा आहे. तर आपण नेक्स्ट पार्ट आपला सुरू करू, रेकॉर्डिंग ऑफ ट्रान्झॅक्शन. रेकॉर्डिंग सिस्टम ऑफ अकाउंटिंग ट्रान्झॅक्शन. रेकॉर्डिंग सिस्टम ऑफ अकाउंटिंग ट्रान्झॅक्शन्स. बिझनेसमध्ये जे व्यवहार होतात ते कोणत्या पद्धतीने रेकॉर्ड होतात ते आहे हे. यामध्ये दोन आहेत, एक आहे इंडियन सिस्टीम आणि दुसरी आहे इंग्लिश सिस्टीम. यामध्ये पण दोन प्रकार पडतात. पहिला आहे सिंगल एंट्री सिस्टम आणि दुसरा आहे डबल एंट्री सिस्टम, जे की मोस्टली फॉलो होते. आता इंडियन सिस्टीम म्हणजे काय? इंडियन सिस्टीम मध्ये फक्त आणि फक्त एकच बुक मेंटेन केली जाते. ओनली वन बुक. ओनली वन बुक. वन बुक ओनली. एकच बुक मेंटेन केली जाते, ज्याला रजिस्टर, एक रजिस्टर असते. आपण जास्ती दुकानात पाहिलं असेल की एकच दुकानदार काय करतात, एकच रजिस्टर मेंटेन करतात आणि त्यामध्येच आपले व्यवहार रेकॉर्ड करत असतात. त्याला हिंदीमध्ये बही खाता असे म्हणतो. बही खाता. बट हा बही खाता जे सिस्टम आहे रेकॉर्ड करण्याचा इंडियन सिस्टममध्ये, ते सायंटिफिक धरल्या जात नाही. नॉट सायंटिफिक. कारण की यावरून आपल्याला कोणतीही फायनान्शियल पोझिशन वगैरे समजत नाही बिझनेसची. त्यामध्ये प्रॉफिट किती झाला, नफा लॉस किती झाला, हे फक्त जे दुकानदार आहे त्यालाच माहिती असते की त्यामध्ये प्रॉफिट झाला किंवा लॉस झाला. बही खात्यानुसार कोणतेही लॉ जे कायद्यानुसार आपल्याला सांगितलेलं आहे, त्यावर कायद्यावरून गव्हर्नमेंटलाच त्या रजिस्टरवरून समजणार नाही की काय झाले बिझनेसमध्ये, प्रॉफिट झाला, लॉस झाला किंवा त्याचे ॲसेट्स किती आहेत, लायबिलिटीज किती आहेत, हे काहीच सांगता येत नाही. कारण की तिथं एकच बुक मेंटेन केली गेली आहे आणि त्या एकाच बुकमध्ये सर्व ट्रान्झॅक्शन त्यांनी लाईनीनं रेकॉर्ड करत असतात. हे आहे इंडियन सिस्टीम. आता सिंगल एंट्री सिस्टीम मध्ये काय आहे? सिंगल एंट्री सिस्टम. सिंगल एंट्री सिस्टम मध्ये फक्त दोनच अकाउंट मेंटेन केले जातात. एक आहे कॅश अकाउंट, कॅश अकाउंट, ज्यामध्ये फक्त आपल्याला पैसे मिळाले किंवा पैसे बिझनेसमधून बाहेर गेले. रिसिप्ट्स अँड पेमेंट्स, ओनली रिसिप्ट्स अँड पेमेंट्स इज रेकॉर्डेड इन दॅट अकाउंट. आणि दुसरा आहे पर्सनल अकाउंट. आपल्याला बाहेरून येणं किती आहे आणि बाहेर देणं किती आहे यासाठी हे पर्सनल अकाउंट मेंटेन केलं जाते. हे फक्त दोनच अकाउंट सिंगल एंट्री सिस्टीममध्ये मेंटेन केले जातात. कॅशमध्ये फक्त कॅशशी रिलेटेड आणि पर्सनलमध्ये ज्याला बाहेर देणं आहोत किंवा बाहेरून काहीतरी येणं आहे, हे दोनच बुक मेंटेन केले जातात. आणि नंतर आहे तिसरा डबल एंट्री सिस्टीम. जे की मोस्टली फॉलो केले जाते. डबल एंट्री सिस्टम मध्येच आपण व्यवहाराचे काय करतात, दोन
बाजू जे आहेत रेकॉर्ड करतो आणि दोन रेकॉर्ड करून आपण अकाउंटिंगचे जे रूल्स आहेत रूल्सनुसार ट्रान्झॅक्शन्सला डिवाइड करतो आणि तिथूनच आपण अकाउंटिंगची प्रोसेस करतो. जर्नल आहे, लेजर आहे, त्यानंतर ट्रायल बॅलन्स आहे आणि त्यावरूनच काय करतो आपण फायनान्शियल स्टेटमेंट्स तयार करतो. ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट आणि ह्या बॅलन्स शीटवरून आपल्याला काय समजते बिझनेसची फायनान्शियल पोझिशन समजते. आणि हे सर्व कोणत्या सिस्टमद्वारे रेकॉर्ड होतात? डबल एंट्री सिस्टीम. हे एक सायंटिफिक वे आहे, सायंटिफिक, जे की सर्वांकडे मान्य आहे. सायंटिफिक वे ऑफ रेकॉर्डिंग ट्रान्झॅक्शन, जे की सर्वांकडे ॲक्सेप्टेबल आहे आणि कायद्याने हेच याच सिस्टमला परवानगी आहे आणि या सिस्टीमनुसार तुमच्या व्यवसायामध्ये जी अकाउंटिंग केली गेली आहे त्याला मान्यता प्राप्त होते. हेच आहे डबल एंट्री सिस्टीम. आता त्यानंतर पाहणार आहोत आपण टाइप्स ऑफ अकाउंट, जे की खूप इम्पॉर्टंट आहेत. टाइप्स ऑफ अकाउंट्स. मेनली अकाउंटचे दोन प्रकार आहेत. फर्स्ट आहे पर्सनल अकाउंट. पर्सनल अकाउंट कशाशी रिलेटेड आहे? एखादी व्यक्ती किंवा संस्था जे की आपल्या बिझनेसमध्ये ज्यांच्याशी आपण व्यवहार करतो तेच व्यक्ती किंवा संस्था हे यामध्ये इन्व्हॉल्व होतात. आता यामध्ये पण 3 प्रकार आहेत पर्सनल अकाउंटचे. फर्स्ट आहे नॅचरल पर्सन्स आणि दुसरा आहे आर्टिफिशियल पर्सन्स आणि थर्ड आहे रिप्रेझेंटेटिव्ह अकाउंट. आता नॅचरल पर्सन मध्ये कोण इन्व्हॉल्व होतात? ह्युमन बिंग्स जे की जिवंत आहेत, जसे की दिलीप अकाउंट, विजय अकाउंट, समीर अकाउंट. जो व्यक्ती किंवा संस्था, जे व्यक्ती जिवंत आहे ते यामध्ये नॅचरल पर्सनमध्ये येतात. आणि आता आर्टिफिशियल पर्सन म्हणजे काय? आर्टिफिशियल पर्सन्स म्हणजे अशी संस्था जे की कायद्याद्वारे क्रिएट झालेली आहे. एखादा कायदा त्याच्या बॅकग्राऊंडला असतो, जसे की SBI अकाउंट. SBIचा कायदा कोणता आहे? 1955. RBI आहे आणि त्याचा कायदा कोणता आहे? कोणत्या कायद्याने तयार झालेली आहे? 1934. एखादी कंपनी आहे टाटा अँड सन्स, समजा टाटा अँड सन्स. टाटा अँड सन्स कंपनी कोणत्या कायद्याद्वारे स्थापन केली जाते? कंपनी ऍक्ट 1956. यालाच आपण असं पण म्हणू शकतो, चाइल्ड ऑफ नॅचरल पर्सनलाच चाइल्ड ऑफ ह्युमन बिईंग. आणि आर्टिफिशियल पर्सन्सला आपण काय म्हणू शकतो? चाइल्ड ऑफ लॉ, जे की कायद्याद्वारे क्रिएट झालेले आहेत, म्हणून याला आपण चाइल्ड ऑफ लॉ पण म्हणू शकतो, आर्टिफिशियल पर्सन्स. आता त्यानंतर रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे काय? एखादा व्यक्ती किंवा एखाद्या व्यक्तीचा समूह रिप्रेझेंटेटिव्ह असतो यामध्ये. जसे की यामध्ये कोणते अकाउंट येतात? आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस किंवा आउटस्टँडिंग अकाउंट किंवा प्रीपेड अकाउंट. आउटस्टँडिंग म्हणजेच काय? आपण बाहेरून काहीतरी देणं आहोत एखाद्या व्यक्तीला, त्यालाच आउटस्टँडिंग अकाउंटमध्ये टाकू शकतो आपण, आउटस्टँडिंग अकाउंट. आणि प्रीपेड म्हणजे काय? प्रीपेड म्हणजेच आपण ॲडव्हान्समध्ये कोणाला दिलं असेल ते आपल्याला करंट ॲसेट आहे तोपर्यंत, म्हणून हे रिप्रेझेंटेड अकाउंटमध्ये दाखवलं जाते हे. किंवा ॲडव्हान्स रिसिव्ड हे काय आहेत? रिप्रेझेंटेटिव्ह अकाउंट आहेत. आता यानंतर इम्पर्सनल अकाउंट आहेत. इम्पर्सनल अकाउंट म्हणजे काय? इम्पर्सनल अकाउंट म्हणजेच असे अकाउंट्स जे की पर्सनशी रिलेटेड असतात, नॉट रिलेटेड विथ पर्सन. याला
त्यालाच इम्पर्सनल म्हणतात. तर यामध्ये पण दोन प्रकार पडतात. पहिला आहे रिअल अकाउंट. तर रिअल अकाउंटमध्ये काय येतात? रिअल अकाउंटमध्ये टोटल ॲसेट्स जे की बिझनेसच्या मालकीचे आहेत. रिअल अकाउंटमध्येच ॲसेट्स विच आर ओन्ड बाय द बिझनेस, जे की बिझनेसच्या मालकीचे आहे ॲसेट्स, ते रिअल अकाउंटमध्ये इन्व्हॉल्व होतात. तर रिअल अकाउंटचे पण दोन प्रकार पडतात. फर्स्ट आहे टँजिबल ॲसेट्स. तर टँजिबल ॲसेट्स म्हणजे कोणते ॲसेट्स? जे की आपल्याला डोळ्याला दिसतात, त्यालाच टच करू शकतो आपण, त्यालाच काय म्हणतात? टँजिबल ॲसेट्स. टँजिबल ॲसेट्स इज विच वी कॅन टच और सी. अशा वस्तू किंवा संपत्ती ज्याला आपण पाहू शकतो आणि टच करू शकतो ते कोणते असतात? आपले टँजिबल ॲसेट्स. जसं की बिल्डिंग आहे, मशिनरीज आहेत, हे सर्व काय आहेत? टँजिबल ॲसेट्स आहेत. आता सेकंड आहे याचा इंटँजिबल ॲसेट्स आहेत. तर इंटँजिबल ॲसेट्स म्हणजे कोणते? जे की आपल्या डोळ्याला दिसत नाहीत किंवा आपण त्याला टच करू शकत नाहीत. आता असे ॲसेट्स कोणते आहेत? गुडविल. तर गुडविल म्हणजेच काय? गुडविल म्हणजेच एखाद्या बिझनेसने वर्षानुवर्षे काम करून एक बिल्ड केलेली रेप्युटेशन असते. समजा फॉर एक्झाम्पल ॲपल आहे. ॲपल काय करते? त्याची एक फिक्स कोणताही एक मोबाईल काढते आणि त्याची एक फिक्स किंमत 50,000, 60,000, 1,00,000, 2,00,000पर्यंत सुद्धा मोबाईल आहेत ॲपलचे. ते त्यांनी काय केलं आहे? रेप्युटेशन बिल्ड केलेली आहे तशी. भलेही त्यांनी फीचर जे शाओमीच्या खाली देत असतील, परंतु त्याची किंमत किती असते? 50,000, 1,00,000, 2,00,000 अशी किंमत असते. आणि तेच त्यांनी गुडविल मेंटेन केले त्यांचं, त्यालाच काय म्हणतात? गुडविल. आणि हे इंटँजिबल ॲसेट्स आहेत विच वी कांट सी, which we can't see or touch. That type of asset is called intangible assets. हे आहेत टाइप्स ऑफ अकाउंट्स. आणि त्यानंतर आहे इथं एकच झालं ना, अजून एक अकाउंट राहिलं आपलं. तर इम्पर्सनलचा आपण एक अकाउंट पाहिला. आता पाहू दुसरा अकाउंट, जे की आहे नॉमिनल अकाउंट. तर नॉमिनल अकाउंट खूप इझी आहे. हे फक्त एक्सपेन्सेस आणि इन्कमशीच रिलेट करते. नॉमिनल अकाउंट इट इज रिलेटेड टू आवर बिझनेस expenses or losses and incomes or gains. जे की एक्सपेन्सेस आणि लॉसेसशी रिलेटेड करते आणि इन्कम आणि गेन्सशी. हे आहे नॉमिनल अकाउंट. तर राहिलेले आपण उद्याला पाहू. तोपर्यंतसाठी गुड बाय आणि हॅव अ नाईस डे.